मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिघ्यातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात येतेय। अमृतधाम आणि दुर्गामाता प्लाझा या दोन इमारती सील केल्यानंतर अवधूत छाया आणि दत्तकृपा या दोन इमारतींवरती आता कारवाई होणार आहे। या दोन इमारतींमधील एकूण 200 कुटुंब त्यामुळे रस्त्यावरती येणार आहेत। आपल्या हक्काचं घर रिकामं करून जाताना या कुटुंबांना अश्रू अनावर होत आहेत। विद्यार्थ्यांना परीक्षांची चिंता तर ज्येष्ठ नागरिकांना या वयात घर कुठे शोधणार याची विवंचना सतावतीये। मुंबई हे जगातील 21वं श्रीमंतांचं शहर ठरलंय। बुधवारी प्रकाशित झालेल्या नाईट फ्रँक वेल्थ रिपोर्टमध्ये मुंबईनं टोरंटो, वॉशिंग्टन डीसी आणि मॉस्कोला देखील मागे टाकलंय, तर दिल्लीनं बँकॉक, सिएटल तसंच जकार्ता मागे टाकत 35वा क्रमांक मिळवलाय। जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या 89 देशातील 125 शहरांचा याचा अभ्यास करण्यात आला। त्यानुसार गेल्या दशकभरात भारतात 290% अतिश्रीमंतांची वाढ झाल्याचं दिसून आलंय। खंबाटा एव्हिएशन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारवाईवरती न्यायालयानं स्टे आणलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत उच्च न्यायालयानं प्रधान सचिवांना अहवाल सादर करण्याचा आदेश दिलाय। तसंच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष घालावं असंही न्यायालयानं नमूद केलंय। खंबाटा एव्हिएशनचं कार्यालय असलेल्या इरॉस इमारतीसंदर्भात जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी बजावलेल्या नोटिशीवरती देखील न्यायालयानं स्टे आणलाय। तसंच इमारत सील करण्याची कारवाई देखील न्यायालयानं थांबवली आहे। खंबाटा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारवाईवरती न्यायालयानं नाराजी व्यक्त करत कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। ठाण्यातल्या झोपडपट्टीधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी लाखो रुपये दंडाच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत। महाराष्ट्र जमीन महसुलाअंतर्गत या नोटिसा बजावण्यात आल्या। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे आता आक्रमक झालेत। जिल्हाधिकारी गोरगरीब जनतेकडून जिझिया कर वसूल करत असल्याचा आरोप यावेळी आव्हाडांनी केलाय। नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला। काही कारण न देता तुम्हाला पूर्वी असं करण्यात आलं होतं, तुम्ही पूर्वी हे केलेलं नाही म्हणून आता हे करतो, अजिबात स्वीकारणार नाही। आम्ही सरकारशी 2 हात करायला तयार आहोत। महसूल अधिकाऱ्यांनी कुठेही जाऊन जर दादागिरी केली तर त्याचे उलटे परिणाम भोगावे लागतील। आम्ही कुठलाही ठाण्यातला माणूस, गोरगरीब माणूस हा एकही रुपया अशा तुगलकी कारवाईला बळी न पडता भरणार नाही। आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे निवडणुकीत एमआयएम पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं असा आरोप एमआयएमचे पुणे शहर अध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केलाय। इम्तियाज जलील यांनी उमेदवाराकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्यानं शहरातील वातावरण दूषित झालं असा आरोप शेख यांनी केलाय। या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं जुबेर बाबू शेख यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या आरोपांमुळे एमआयएम मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेतील निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्या बदलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राज्य सरकारवरती टीका केली आहे। माने यांच्यावरती ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप होत असताना त्यांच्या बदलीवरती वाघेरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। यशवंत माने यांच्या बदली स्थगितीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे। मानेंच्या या बदलीमागे निवडणूक विभाग आणि राज्य सरकारची मिलीभगत असल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे। लष्करी भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी एक धक्कादायक खुलासा आता समोर येतोय। या पेपरफुटी प्रकरणामागे लष्करात काम करणारे 3 क्लार्क मास्टरमाइंड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। रवींद्र कुमार, धर्मसिंग, निर्गम कुमार पांडे अशी या तिघांची नावं आहेत। हे तिघे नागपुरातून हा गोरखधंदा करत होते। त्यात त्यांना लष्करातील काही जवान आणि निवृत्त अधिकाऱ्यांची मदत होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। लवकरच या तिघांना अटकही करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरती हल्ले होत आहेत। या हल्ल्यांच्या निषेधार्थ ठाण्यात आरएसएस कार्यकर्त्यांनी काल मूक मोर्चा काढला। ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ते ठाणे स्टेशन असा हा मूक मोर्चा काढण्यात आला। संघप्रभावामुळे डाव्यांची पाळंमुळं अस्तंगत होत असल्यानं ते हिंसेचा आधार घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। ठाण्यात गेल्या काही दिवसात 2,26,00,000च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। 500 आणि 1000च्या या जुन्या नोटांसोबतच 7 व्यापाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आहे। हे व्यापारी कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देत होते।
तर तिकडे अंबरनाथमध्ये 100च्या बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या आनंद पुजारी या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून उच्च प्रतीचा प्रिंटर, नोटांसाठी वापरला जाणारा उच्च प्रतीचा पेपर, कटर आणि 100 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामधील प्रस्तावांचं विजन हे किमान 5 वर्षांपेक्षा कमी नसावं, अशी मांडणी ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे. असं केल्यानं संभाव्य प्रकल्पांची शहरासाठी असलेली उपयुक्तता सिद्ध होईल, असा विश्वास जयस्वाल यांनी बोलून दाखवलाय. त्याचप्रमाणे पालिकेच्या बजेटमध्ये थेट नागरिकांचा देखील सहभाग असणार आहे. त्यासाठी नागरिकांच्या सूचना देखील प्रशासनाकडून मागवण्यात येणार आहेत. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडेंनी शिवाजी पार्कमधील सेल्फी पॉइंट बंद केलाय. मुंबईतल्या या पहिल्या सेल्फी पॉइंटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता, पण देखभालीसाठी CSR फंड उपलब्ध होणं कठीण असल्यानं हा सेल्फी पॉइंट बंद केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय. ऑस्करमध्ये गेलेल्या लायन चित्रपटाचा बालकलाकार सनी पवार मुंबईत काल पोहोचला. 8 वर्षाच्या सनीचं स्वागत करण्यासाठी सनीचं पूर्ण कुटुंब तसंच त्याचे शेजारी देखील विमानतळावरती उपस्थित होते. सनी पवार विमानतळाच्या बाहेर येताच त्याच्या गळ्यात पुष्पहार घालत पेढे वाटण्यात आले. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून सनीनं ऑस्करचं व्यासपीठ गाठलंय. त्याच्या या यशाचा आनंद उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे जाणवत होता. हॉल तिकीट न मिळाल्यानं 10वीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. प्रवीण जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तुळिंजच्या कांचन हायस्कूलमध्ये तो 10वीत शिकत होता. सोमवारी प्रवीण शाळेत हॉल तिकिटाची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला ते तिथं मिळालं नाही. त्यानंतर घरी आल्यावरती त्यानं पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण 9वीची परीक्षा नापास झालेला होता, त्यामुळे 17 नंबरचा फॉर्म भरून त्यानं 10वीची परीक्षा तो देत होता. शाळेत जात नसल्यानं त्याला तोंडी परीक्षा देता आली नव्हती. त्यासाठी दंड म्हणून शाळेनं 300 रुपये मागितल्याचा तसंच त्याला अपमानित केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. तर शाळेनं आपली बाजू स्पष्ट करताना अजूनपर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला हॉल तिकीट दिलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या 28व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सांगलीकर या संस्थेनं मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. प्रत्येकानंच दादांसोबतच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते शरद पवारांच्या भाषणाकडे. 1972 साली वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात शरद पवार आणि वसंतदादा दोघेही मंत्री होते. पवारांनी या काळातल्या अनेक किस्सांना यावेळी उजाळा दिला.